बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि आज आपण चाललो आहे, आज आमच्याकडे एक मोठा प्रोग्राम आहे, डोळे जेवण माझ्या जावेचं. तर आम्ही त्याच्यासाठी सगळे रेडी झालो आहे. इकडे बघूया पाहुणे पण आले तिथे सगळे, इथे घर आसपासचे पण रेडी झाले सगळे जाण्यासाठी. त्यांची तयारी चालू आहे. इथं कुठल्या कोणत्या गाडीत कोण बसवायचे तिथं. तर आता फायनली निघालोय आम्ही हॉलवर जाण्यासाठी. आणि आपण बघूया तिथं काय तयारी केली आहे. तिथं सगळी तयारीची पॅकिंग वगैरे ना ती कालच केली होती मी. आणि काल मला रात्री 12 वाजले होते. आपण काय काय डेकोरेशन झालंय आणि गेम्स आहेत. तर गेम्स साठी कोण काय कसं गेम खेळते, कसे गेम्स मध्ये कोण विनर होते ते बघण्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. आणि कसं आई बाबा कसे लुक, त्यांचा लुक कसा आहे ते पण बघण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. तर भेटूया आपण तिथे गेल्यावर डायरेक्ट. आलोय आपण हॉलवर. आशीर्वाद AC बँकेट हॉल भारी. छान अशी ऍक्टिव्हिटी ठेवलेली आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला बाळाचं नाव काही आवडीने टाकायचं असेल तर टाकू शकता. आणि एक ट्री आहे, तिथं हार्ट आहेत, ते म्हणजे दिल हार्ट ब्ल्यू आणि पिंक आहे, तर तिथं चिपकवायचे आहेत हार्ट. आणि हार्टच्या मागे पेपर आहे, सेलोटेप काढायचा आणि तो चिपकवायचा आहे. तर सगळ्यांनी ऍक्टिव्हिटीचा आनंद घ्यायचा. तिथं सांगतील तुम्हाला गेल्यानंतर की काय काय करायचंय ते. कोण कोण तयार आहे? सगळ्यांनी चालू करायचं. बेबी नेम सजेशन अशी एक ॲक्टिव्हिटी होती, जिथे तुम्हाला वाटेल की मुलगी होईल किंवा मुलगा होईल असं, आणि त्याचं नाव काय ठेवायचं म्हणजे सजेस्ट करायचं आहे फक्त. तर ते आपण लिहायचं आणि तिथे चिटकवायचं, ही ॲक्टिव्हिटी होती. ते गोडूने तिथं मनस्वी हे जे नाव चिटकवलं होतं आणि काय माहिती तिने कोणाकडून लिहून घेतलं होतं ते, आणि मनस्वी चिटकवलं. तर मी ते रुद्र, मुलगा झाला तर रुद्र सजेस्ट केलं आहे. तर ऋत्वी आणि रुद्र हे कॉम्बिनेशन छान वाटेल म्हणून रुद्र सजेस्ट करते आहे मी इथे. तर त्याला मागे असं स्टिकर होतं, ते स्टिक्स काढून घ्यायचं आणि लगेच आपण चिटकून द्यायचं. नंतर मी मुलगी झाली तर काय नाव सजेस्ट करायचं, तर त्याच्यासाठी मी रुचा हे सजेस्ट केलं होतं. सर्वांनी खूप छान छान नावे लिहिली होती तिथे. खूप छान ॲक्टिव्हिटी होती. म्हणजे खरं तर ना, आपल्याला जेव्हा बेबी होतं ना, तेव्हा आपण माहिती नसतं की आपण काय नाव ठेवायचं, किंवा त्या नावाचा अर्थ पण चांगला व्यवस्थित पाहिजे. म्हणजे फक्त नाव दोघांच्या कॉम्बिनेशनमधून ठरवलं जातं आजकाल, किंवा नावाला काही अर्थच नसतो कधी कधी. तर नावाला परिपूर्ण अर्थ पाहिजे. आणि ते नाव, त्याचे सजेशन जे आहेत या सजेस्ट बॉक्समधून ते आई बाबा दोघे ते नाव बाळाचं ठरवतील. तर हे एक खूप छान ॲक्टिव्हिटी होती. तर राणी ताईला काय वाटतंय, काय होईल? मुलगा होईल असं वाटतंय. ट्री मुलांनीच भरली आहे, मुलीने नाही भरली आहे ट्री. मुलगा जास्त आहे.
तिथं आई तयार होतीये आणि ते बाबा मला आदित्य बाबा वाचायला खूप वेगळं वाटतंय. तर आई बाबा कोणते काय घे. तर मेकअप तर पूर्ण झालाच होता आईचा आणि नंतर फक्त ज्वेलरी सेट करायची राहिली होती. तर ज्वेलरी सेट करणं आणि फोटोशूट करणं हेच बाकी होतं. तर त्याचीच तयारी चालू होती. खूप छान असा लूक झाला होता दोघांचा पण. आणि आईने तर खूप छान नेल आर्ट पण केलं होतं. तर तुम्ही बघू शकता खूप छान असं नेल आर्ट झालं होतं. आई बाबा बसत नव्हतं. खूप सुंदर दिसते. मला व्हिडिओ जास्त सुंदर दिसते. फोटोशूट चालू आहे. आई आणि बाबाचं फोटोशूट होत होतं तोपर्यंत मी सगळ्या लेडीजला हळदी कुंकू लावून घेतलं. हळदी कुंकू लावून झाल्यानंतर डेकोरेशनचे थोडे फोटोज वगैरे घेतले. तर डेकोरेशन अगदी सुंदर केलं होतं आणि गणपती आणि गौरी याची थीम बनवली होती, गौरी गणपती अशी. आणि तेच सगळं खूप युनिक होतं. तर खूप छान झालं होतं. नंतर इथे रुखवत होता. तर रुखवतामध्ये सगळ्या गोष्टींचा समावेश केला होता. म्हणजेच आईला 9 महिन्यात काय काय खावे वाटले किंवा काय काय आईने खाल्ले त्या गोष्टींचा सगळ्यांचा समावेश केला होता. तर तुम्ही सुरुवातीला बघितलंच असेल की सगळे नमकीन्स होते. नंतर ह्या बॉटल्स म्हणजेच बरण्या होत्या काचेच्या, त्यात सगळ्या चटण्या, सगळे लोणच्यांचे प्रकार होते. नंतर इथे सगळे स्वीट्स ठेवलेले होते. नंतर अशा युनिक पद्धतीने आपण त्याला सजावट केली होती. नंतर मध्ये मध्ये युनिक असे टॅग्स पण लावले होते. तुम्हाला दिसतच असेल व्हिडिओमध्ये. हा एक टॅग आहे, हा आई हे खा, लई छान झालं आहे. तर हे टॅग्स वगैरे हे सगळे खरं तर होणाऱ्या बाबांनी लिहिले होते. आणि सर्व गोष्टींचे जे नियोजन होतं ते आईने केलं होतं होणाऱ्या. तर खूप छान होतं सगळ्या गोष्टी. आणि कुठल्या गोष्टी हव्यात, कुठल्या छान वाटतील या सगळ्यांचं नियोजन पण खूप छान होतं. नंतर इथे होतं अळूवडी, खांडवी, आपलं सांजुरीची पुरी. तर इथे छान अशी छोटीशी असं ट्रेन बनवलेली होती, म्हणजे ट्रेन होती ती. आणि त्यात असे सगळ्या प्रकारचे ड्राय फ्रूट्स, आणखी सगळ्या प्रकारचे बिस्किट्स छान छान. आणि त्याच्यावर पण वेगवेगळे टॅग्स होते. हे सर्व व्हिडिओमध्ये जे दिसते नमकीन, स्वीट्स अँड सगळ्या प्रकारचे लोणचे, चॉकलेट्स, हे सगळे ड्राय फ्रूट्स हे सगळे घरी पॅक केलं होतं. आणि बाकीचं जे डॉल्स दिसत आहेत तुम्हाला फिरताना किंवा त्या लेडीज दिसत आहेत डॉल्स टाईप, तर त्या सगळ्या त्या इव्हेंटवाल्यांचं होतं. तर नंतर इथे तुम्हाला दिसत असेल ड्रायफ्रूट्स पण युनिक पद्धतीने पॅक केलेत, जसे की त्याला सूर्यफुलासारखे दिसत आहेत ते. नंतर इथे बाळासाठी अशी ट्रेन होती, त्यात बाळाचे कपडे होते. एकीकडे गर्ल्सचे होते, एकीकडे बॉईजचे होते. तर इथे छान अशा छोट्या छोट्या डॉल्स होत्या. इथे राधा कृष्ण होते. नंतर समोसा पण होता, चिंच, इथे फ्रूट्सचे सगळे आयटम्स होते. इवन छोट्या छोट्या चिंचेच्या गोळ्या पण होत्या. नंतर खूप सारे चॉकलेट्स होते. सर्व गोष्टी अशा युनिक पद्धतीने प्रेझेंट केल्या होत्या. तर हे छान बोर्ड आहे, बेबी ऑन बोर्ड. तर खरंच बेबी आमचा येतोय आता. नंतर इथे गेम अरेंज केलं होता, तर गेम बघूया आपण. कोणाकोणा चॉकलेट खायचं, सगळ्यांना खायचं ना. चला तर मग आपले आई वडील, मम्मी पप्पा यांच्याकडून जाऊन मोबाईल घेऊन यायचा आहे, ज्याचं लॉक माहिती पाहिजे.
तर आनंदीला चॉकलेट देऊया आपण. किती ऑडियन्स आहे, किती मंडळी आलेली आहेत आपल्याकडे? 10 रुमाल मिळतील की नाही? लेडीज जेंट्स दोन्ही चालतील आपल्याला. चालेल. आणलाय ना. सांगायचंय आणि बरोबर काउंट करायचंय. त्यांना उठायला पण सांगेल मी, नाही तर असंच कोणाच्या पाय नाही पडायचं. पडा असं काही नाही, पण ज्या व्यक्तींच्या सांगितलंय त्या व्यक्तींच्या, ज्यांनी टोपी घातली आहे ना अशा 5 व्यक्तींच्या पाया पडून या. टोपी ज्यांनी घातली त्यांच्या पाया आणि मग टोपी किती जणांनी घातली? पहिला जो एकच टोपी घातलेली इथे. थोडं पाय. पाडायचं नाहीये, तोडायचं नाहीये. ते आई बाबा येणार आहेत ना, त्यांच्या एंट्रीसाठी इथंच थांबायचं सगळ्यांनी. सगळ्यांनी घ्यायचे. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत एंट्रीने होणार आहे. चला तर मग पाहूयात आपल्या होणाऱ्या आई बाबा यांची एंट्री. सगळ्यांनी लक्ष द्यायचंय, टाळ्या वाजवायच्या आणि लहान मुलांना वगैरे व्यवस्थित मध्ये आधी येऊन देऊ नका, साईडनी थांबा फक्त. पुढे जा, कार्पेट वरती जा. सगळ्यांनी लाईन थांबायचं, एक लाईन करायचं. तर इथे मला व्हिडिओचं सॉन्ग रिमूव्ह करायला लागले कारण मला कॉपीराईट लागलं असतं. तर तुम्ही होणाऱ्या आईबाबांची एंट्री पाहिलीच असेल, तर तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि पुढची आईबाबाची एंट्री झाल्यानंतर आम्ही पण खूप छान गेम्स खेळलो, डान्स केला आहे. तर तुम्ही पण व्हिडिओ बघायला अजिबात विसरू नका, पुढचा पार्ट 2. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.